राजस्व कर्मचारी संघ ने विभिन्न मांगों को लेकर सोमवार से राज्यव्यापी काम बंद आंदोलन शुरू कर दिया है। इस आंदोलन से आम नागरिक प्रभावित हो रहे हैं। अमरावती में 680 से अधिक कर्मचारियों के विरोध प्रदर्शन में शामिल होने के कारण जिलाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय सहित विभिन्न सरकारी कार्यालयों का कामकाज ठप हो गया है। कर्मचारियों के आंदोलन के कारण सरकारी कार्यालय में आने वाले लोग खाली हाथ वापस लौट रहे हैं। राजस्व कर्मचारी संघ के जिला अध्यक्ष ब्रिजेश वस्तानी ने मांग की है कि सरकार कर्मचारियों की मांगों को सकारात्मक रूप से लेते हुए उन्हें तुरंत पूरा किया जाए। आजपासून आमचा राज्यव्यापी संप सुरू झालेला आहे, बेमुदत संप। याच्यामध्ये आमच्या मूळ मागण्या अशा आहेत की आम्हाला आकृतीबंध आमचा 2006 पासून मंजूर झालेला होता, त्यानंतर पद वाढीव झालेली नाहीये। कामाचा व्याप वाढलेला आहे, जनतेची कामं भरपूर वाढलेली आहे, परंतु पद तेवढीच आहे। तर आमची मूळ मागणी आम्हाला महसूल सहाय्यक, अव्वल कारकूनची, शिपायांची पदे वाढवून दिली पाहिजे शासनाने आकृतीबंधमध्ये, आणि नवीन आकृतीबंध तात्काळ मंजूर करावा, ही आमची मूळ मागणी आहे शासनाकडे। त्यानंतर आमच्या विविध मागण्या आहेत, त्याच्यामध्ये आमची महसूल सहाय्यक जो आमचा संवर्ग आहे त्याला 1900 वरून 2400 ग्रेड पे झाला पाहिजे, कारण ते तलाठी समकक्ष पद आहे, परंतु त्याला आणखीनही ग्रेड पे कमीच आहे। नंतर आमच्या डिपार्टमेंटल एक्झाम्स आहेत, ज्युनियर टू AK प्रमोशनसाठी, अव्वल कारकून मधून नायब तहसीलदार पदोन्नती आहे। नंतर आमचं अव्वल कारकूनचं पदनाम बदललं पाहिजे। अशा विविध मागण्यांसाठी आमचं राज्यव्यापी संप सुरू आहे। राज्य संघटनेने शासनापर्यंत सर्व मागण्या आमच्या पोहोचवलेल्या आहेत, शासनाला विनंती पण केलेली आहे, परंतु शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळं मागच्या काही दिवसांपासून आमचा संप सुरू आहे। ते विविध टप्प्याने सुरू आहे। त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला काळ्या फिती लावून संप सुरू केला, त्याच्यानंतर निदर्शने केली, नंतर लेखणी बंद, आणि आजपासून शासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळं आजपासून आम्हाला बेमुदत संप सुरू करावा लागलाय। आपल्यामार्फत शासनाला आमची एवढीच विनंती आहे की शासनाने तात्काळ आमच्या मागण्यांची दखल घ्यावी, जेणेकरून आम्हाला बेमुदत संप करण्याची वेळ येणार नाही।